सातारा आरटीओचे कामकाज आज पूर्णपणे ठप्प झाले। एजंटच्या काम बंद आंदोलनामुळे आरटीओ कार्यालयात एकही वाहन पासिंगसाठी गेले नाही। कर्मचारी वेळेवर हजर नसल्यामुळे वाहन मालक आणि चालकांना नाहक मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप एजंटांनी केला आहे। कामकाजात सुसूत्रता असावी, शासकीय फी भरलेल्या नागरिकांची कामे वेळेत व्हावीत, कर्मचारी नियमित हजर राहावेत अशी मागणी वारंवार करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा संताप व्यक्त करण्यात आला। वटवृक्ष सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विभागीय परिवहन अधिकारी वाघोले यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे। दरम्यान या आंदोलनामुळे जिल्ह्यातील शेकडो वाहन मालकांचे कामकाज खोळंबले असून आरटीओ कार्यालयाचे कामकाज राम भरोसे सुरू आहे का असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। मी गेले 25-30 वर्ष झालं आरटीओचं काम करत आहे। मोटर मालक आणि आरटीओ अधिकारी यांच्यामध्ये जे काही ज्या कामकाजाच्या गोष्टी आहेत त्यांना आम्ही मदत करतो। एक प्रतिनिधी म्हणून त्यांचं आम्ही काम करतो। मी गेले 3 ते 4 महिने झाला आम्ही इथं पाहतोय, तर आतले अधिकारी जे आहेत, जे आता संबंधित बदलून आलेले आहेत, 1 वर्ष झालं, 2-2, 3-3 महिने कोणताही अधिकारी कोणत्याही पेपरचं काम करत नाही किंवा कुठल्याही मोटर मालकाचं काम करून देत नाही। एकदम अचानक पैशाची मागणी करणे किंवा काही गोष्टींना त्रास देणे, 2-2 महिने कुठल्या पेपरला सही न करणे आणि जागेवरती कोणीही उपस्थित राहत नाही। आतमध्ये तुम्ही आता जाऊन परिस्थिती पहा, आतमध्ये एक क्लार्क किंवा कुठलाही अधिकारी जागेवरती नसतो आणि आमची कामाची खूप भयंकर परिस्थिती चाललेली आहे। त्यासाठी आम्ही सगळ्यांनी आंदोलन करून ऑफिसचं काम जोपर्यंत कोणतेही काम सहज चालत नाही तोपर्यंत आम्ही बंद ठेवणार आहे असं आम्ही ठरवलं आहे। आमच्या JCBचा इन्शुरन्स पासिंग संपले, आम्हाला काम करायला अडचण होती। 15 दिवस झाले हलपाटा मारतोय, तर तुमच्या संपामुळे लई अडचण होती कामाला। ते सांगतात संपाई सगळं काम आम्हाला लई अडचण होती कामाची। तुमची काय अडचण आहे? 10 हेलपाटे झाले पण काय काम झालं नाही आमचं। ते लायसन मी घेऊन आलो आहे, लायसन रिन्यू करायचे तर ते झालेच नाही आणि कामच होत नाही। कशामुळे झालं? काम काय होत नाही। हे जे प्रतिनिधींनी संप केला आहे तर ते त्या संपामुळे तुमचे काम होत नाही असं वाटतं? हां, तसंच। हा संप मिटावा असं तुम्हाला वाटतं? आज संप मिटावा असं आम्हाला वाटतं। नमस्कार, माझं नाव योगेश माने। आज आपण सातारा प्रादेशिक कार्यालय इथे सर्व एजंट, वाहन चालक, मालक आम्ही काम बंद आंदोलन करत आहोत। कारण आत जे अधिकारी बसलेले आहेत हे गेंड्याच्या कातडीचे अधिकारी बसलेले आहेत। त्यांच्यामुळं वाहन चालक, मालक यांना नाहक त्रास सहन करावा लागतो। कारण वारंवार वरिष्ठ अधिकारी दशरथ वाघोले सर आहेत, यांना सूचना देऊनसुद्धा कामकाजामध्ये कोणताही बदल केला जात नाही। एकही अधिकारी इथं उपलब्ध नसताना ही आपापल्या कामात व्यस्त असतात, पण इथं जे एजंट आणि वाहक आणि आरटीओ यांच्यामध्ये एजंट म्हणून जो काम करत असतो याला नाहक त्रास सहन करावा लागतो। याच्यावर प्रशासनानं वरिष्ठ अधिकारी आहेत यांच्यावर कारवाई करावी एवढीच मी तुम्हाला विनंती करतो। आज सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सातारा येथे आम्ही सर्व प्रतिनिधी इथं एकत्र जमलेलो आहोत। त्याचं कारण असं आहे की आम्ही 30-30 वर्ष इथं मोटर चालक, मालक जे आहेत त्यांच्या प्रतिनिधी म्हणून काम करतो। तर कार्यालयाचं कामकाजाचे स्वरूप जे बघितलं जाते आता तर सर्व ऑनलाईन सिस्टीम झालेले आहेत। पण आता जे काही ऑफिसर्स इथं आलेले आहेत त्यांच्या ऑलरेडी तक्रारी आहेत, पण विषय वाहन मालक चालक यांच्यामध्ये आम्ही दुवा आहे। आम्ही लोकांची इथं कामं करून देतो इथे, त्याचा मोबदला म्हणून लोक आम्हाला काय असेल ते चार्जेस देतात। आमचं कामच आहे ते आम्ही करून देतो। सर्व ठिकाणी प्रतिनिधी हे असतात। तुम्ही कोर्टात गेला तर तिथं प्रतिनिधी आहेत, LIC मध्ये गेला तर तिथं प्रतिनिधी आहेत, डॉक्टरला कंपाऊंडर प्रतिनिधी आहे, आम्ही सर्व प्रतिनिधी आहेत। वाहन मालक चालक लोकांना काही कळत नाही पेपर्समधलं। परिस्थिती ऑनलाईन झालेली आहे तरी हे अधिकारी आता काय करतात, पेपर्स ऑर्डर्स हे आठवडा देत नाहीत, कार्यालयात हजर नाहीत, यांची मनमानी। तर फक्त तोंडी उत्तरे दिली जातात। सर्व डॉक्युमेंट्स हे आत्ताच्या परिस्थितीत सर्व अपलोड केलेले असतात, ते तिथं डिटेल्स दिसतात। आज 15 दिवस झाले लोकांचे ड्रायव्हिंग स्कूलचे रिन्यूचे लायसन पडून आहेत। एखाद्याचा जर अपघात झाला तर ह्याला जबाबदार कोण राहणार आहे? आणि मग त्याची केस जर पुढे गेली तर हे अधिकारी कुठलं लक्ष देणार नाही।
आम्ही ह्यांना वारंवार जाऊन भेटलेलो आहे, RTO साहेबांना भेटलेलो आहे, ह्यांना आम्ही कळवलेलं आहे की बाबा कार्यालय सुधारणा करा. आम्ही साताऱ्यातली लोक, जर साताऱ्यातली लोक शांत बसतात तर हा क्रांतिकारी सातारा आहे. आम्ही इथं आंदोलन करणार, ह्याच्या पुढं आम्ही ह्यांना निवेदन देणार. जर ह्यांनी ऐकलं नाही आमच्या पद्धतीनं आम्ही कामबंद आंदोलन करून साताऱ्यात आठ आमदार आहेत, सर्व आमच्या साताऱ्यातले सर्व लोकांना एकत्र घेणार, महाराजांकडे दोन्ही जाणार. सर्व आमदार कोण आहेत परिवहन मंत्री ह्यांना करणार आणि यांचे तात्काळ इथले बदली करा. जे लोकसेवक आहेत, वाहन मालक चालक संघटना, वाहन मालक चालक ह्यांना त्रास होऊ नये अशी यांनी सेवा द्यावी, आमची एवढीच इच्छा आहे. ह्यांनी कामकाज लोकांना व्यवस्थित करून द्यावेत. लायसन असेल कुठली असेल काही आमचं ह्यात मागणं नाही, पण अडवणूक जर होत असेल काही गोष्टीसाठी तर ते आम्ही काय सहन करायचे. आम्हीच आमच्या लोकांना त्रास दिले का झाले आणि प्रतिनिधी बदनाम होतो यात कारण नसताना. जो तो उठतोय प्रतिनिधीला बदनाम करतोय. आमचं काम एक आहे, शासन आणि वाहन मालक यांच्यामधले आम्ही दो आहे, ते आमचं काम आहे आणि ते करतोय. हे सगळीकडेच आहे, पण प्रतिनिधीला बदनाम करू. आता 2 दिवसाने हे डिक्लेरेशन तुम्हाला असं देतात की या ऑफिसमध्ये इथं कोण एजंट ठेवले नाहीत, डायरेक्ट येऊन काम करून दाखवा. त्यांनी करून दाखवावं. जर प्रतिनिधीला जर अडथळा येतोय, बाकीच्या गोष्टी ह्यांना पुरवल्या, आमचीच कामं होणार तर लोकांची काय होणार, जनतेची काम. तर ह्या संदर्भात आम्ही 2 दिवस यांची वाट बघणार. यांनी जर सुरळीतपणा आणला नाही तर आम्ही वरिष्ठांना कळवणार आहे, आयुक्तांना कळवू आणि यांची तात्काळ बदली इथून करा. सातारा जिल्ह्यातल्या सर्व वाहन मालकांना ह्यातनं कुठेतरी एक दिलासा मिळावा. किती हलपाटे घालावेत, प्रत्येक गोष्टीत प्रॉब्लेम आहे इथं. तर एकच विनंती राहील तुमच्या मार्फत की आम्ही लोकांसाठी आहोत, इथं लोकांचं काम करतो आणि लोकांसाठी इथं जनतेसाठी आम्ही भांडत आहोत. त्यामुळे आम्ही बंद केलेलं. एकूण किती प्रतिनिधी आज सामील झालेले आहेत? टोटली 200 ते 250 प्रतिनिधी आहे आम्ही इथं. ते सर्वजण काम करतो. सगळ्यांनी ती बंद केले. ड्रायव्हिंग स्कूल आहेत, PUC संघटनेचे मालक आहेत, प्रतिनिधी आहेत. आज कामकाज ठप्प झालं असं? आज पूर्ण ठप्प आहे. तुम्ही जाऊन तिथला महसूलची चौकशी जरी केली तरी तुमच्या लक्षात येईल की किती महसूल गोळा झाला आहे त्यांचा. आज आणि सोमवार आहे, आम्ही आज एकही अधिकारी ऑफिसमध्ये हजर नाही. आता तुम्ही जशी आमची बाईट घेते तर तुम्ही आलाच आहात तर तुम्ही पण स्वतः जाऊन तिथं चेक करू शकता की अधिकारी कुठल्या टेबलला आहेत का नाही आहेत. बरं, त्यांच्याकडे जरी चार्जेस असले तर कुणाकडं फलटण चार्ज असेल, कुणाकडं कराड चार्ज असेल, तर कुणाला सातारा चार्ज असेल. तर तुम्ही स्वतः आला आहेत, आमची जशी बाईट घेताय तुम्ही स्वतःहून जाऊन आत्ता आहे असे तुम्ही आतमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता की कुठला अधिकारी आत्ताच वाजलेले आहेत 1 तर टायमिंग काय अधिकाऱ्यांचं याचं, बरोबर ना. तर आलेले आहेत का तुम्ही जाऊन स्वतः चेक करू शकता.